UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। धनगर समाजाला एसटीतून आरक्षण दिल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देणार। अंतरामांचा धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्याला विरोध। आरोपी गोळीबार करतो मग पोलिसांनी बंदूक शोसाठी ठेवली होती का, असं विरोधक म्हणाले असते। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावरून शिंदेंचा विरोधकांवर निशाणा। उल्हासनगरमध्ये स्थानिकांकडून अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यास विरोध। मृतदेह दफन करण्यासाठी जागेचा शोध सुरूच। जितेंद्र आव्हाडांकडून अक्षय शिंदेवरील गोळीबाराचा 2 अज्ञात व्यक्तींचा व्हिडिओ ऑडिओ संवाद ट्विट। गोळीबाराचे 3 राऊंड घेतल्याचे ऑडिओ क्लिपमधील व्यक्तीचा दावा। पोलीस आणि सरकारी प्रतिमा मलिन करण्यासाठी स्क्रिप्टेड क्लिप आहे। जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटनंतर सूरज चव्हाणांची टीका। मराठ्यांचं आंदोलन हाताळण्याच्या भानगडीत पडाल तर राजकीय एन्काउंटर होईल। मनोज जरांगेंचा थेट अमित शहांना इशारा। ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार। ठाकरे गटाला या आठवड्यात परवानगी मिळणार, सूत्रांची माहिती। अर्ज न केल्यानं शिंदेंचा मेळावा बीकेसी किंवा आझाद मैदानावर होण्याची शक्यता। एकनाथ शिंदेंनी गुजरातमध्ये दसरा मेळावा घ्यावा, अदानींना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवावं, संजय राऊतांची टीका। तर ठाकरे गटानं भेंडी बाजारमध्ये मेळावा घ्यावा, संजय निरुपम यांचं उत्तर। मोदींच्या हस्ते शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्ग आणि सोलापूरमधील विमानतळाचं उद्घाटन। सोलापूरमधील 11 लोकप्रतिनिधींची कार्यक्रमाला दांडी। पुणे मेट्रोचं उद्घाटन लांबलं म्हणून काहींनी छात्या बडवल्यात। विमानतळाचं उद्घाटन होत आहे त्यामुळे काहींना पोटदुखी। महाविकास आघाडीच्या आंदोलनावर फडणवीसांचा निशाणा। आनंद दिघे मोठे होणं कुणाला आवडत नव्हतं, एकाच माणसावर संशयाची सुई। धर्मवीर चित्रपट पाहताना ठाकरे का उठून गेले, नितेश राणेंचा सवाल। आनंद दिघे मोठे होतील म्हणून काटा काढल्याची शंका। दिघेंमुळे ज्यांची गोची होणार होती त्यांनी काटा काढला असावा, संजय शिरसाट यांच्याकडून सलग दुसऱ्या दिवशी आरोप। अमरावतीच्या अचलपूरमध्ये आज नितेश राणेंच्या उपस्थितीत हिंदू जनाक्रोश मोर्चा। अचलपूर पर्वतवाडामध्ये पोलिसांचा फौज फाटा। 30 सप्टेंबरपर्यंत अमरावतीमध्ये जमावबंदी। 15 ते 20 नोव्हेंबरला निवडणूक पार पडली असा माझा अंदाज। शरद पवारांचं वक्तव्य। संजय राऊत, नाना पटोले, जयंत पाटलांना उमेदवार निवडीचा अधिकार। आता पवारांची माहिती। लाडकी बहीण योजना म्हणजेच भ्रष्टाचार। इतर योजना बंद करून पैसे लाडकी बहीण योजनेसाठी वापरले। सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होतील की नाही अशी चिंता आहे। संजय राऊतांकडून शंका व्यक्त। नाशिक दौऱ्यानंतर वर्षा निवासस्थानी महायुतीची 5 तास खलबतं। 200 ते 225 जागांवर प्राथमिक सहमती, सूत्रांची माहिती। भाजप नेते हर्षवर्धन पाटील 2 दिवसात निर्णय घेणार, सूत्रांची माहिती। हर्षवर्धन पाटील पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा। इंदापुरातील कार्यकर्त्यांनी गोविंदबागेत शरद पवारांची घेतली भेट। हर्षवर्धन पाटलांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्यास विरोध, पक्षातील कार्यकर्त्यालाच उमेदवारी देण्याची मागणी। उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज नागपूरच्या कमलेश्वरमधील शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण। मालवण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवरायांच्या पुतळ्याची सुरक्षा तपासणी पूर्ण। ठाकरे गटाला नागपुरात काँग्रेस एकही जागा द्यायला तयार नाही। काँग्रेसकडून ठाकरे गटाचं शोषण, आशिष जयस्वाल यांचा आरोप। मवियात ठाकरे प्रेशरमध्ये आल्याचं मला वाटतं। लोकसभेत कमी जागा आल्यामुळे ठाकरेंवर प्रेशर, भास्कर जाधवांची टीका। अमरावतीत वैमानिकांकडून नियम सांगत टेक ऑफ करण्यास नकार। उदय सामंतांना विमानातून उतरून रस्ते प्रवास करण्याची वेळ। शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाची पोलिसांकडे तक्रार। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड, तर हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशी ब्लॉक। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।